जय हिंद विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय क्लर्क पद भरती जी आहे ती तुमची अजूनही सुरूच आहे. असं वक्तव्य करण्यामागे म्हणजे तुमची नियुक्ती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती मिळत आहे. मात्र नियुक्ती काही विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. ठाणे असेल, CMM कोर्ट असेल किंवा नाशिक कोर्ट असेल किंवा पुणे कोर्ट असेल किंवा असे जे विद्यार्थी आहेत विविध विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना जिल्हा न्यायालय क्लर्क पदावरती आता रुजू झालेले आहेत. त्यांना अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मिळालं आहे. परंतु काही जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन नाव जे आहे ते यादीमध्ये आहे. मात्र त्यांना अजूनपर्यंत अपॉइंटमेंट ऑर्डर मिळालेली नाही आहे. पण ते का मिळत नाही आहे संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत. नियुक्ती मिळाल्यानंतर तुम्हाला पगार किती असेल ते संपूर्ण आपल्याला डिटेल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला पेन्शन असेल का? जर समजा काही विद्यार्थी खूप चांगले असतात, टॉपर असतात, त्यांनी जर राजीनामा दिला तर राजीनामा दिल्यानंतर काय प्रोसेस असते ते संपूर्ण गोष्टी आपण आज या व्हिडिओमार्फत आपण डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला या आपल्या चॅनलवरती ज्या न्यायालय संबंधित असतील, लॉ संबंधित असतील किंवा इंजिनिअरिंग संबंधित असतील संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळणं सुरू झालेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली आहेत. त्यांचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या चॅनलवर खूप दिवसापासून व्हिडिओ आलेला नव्हता, कारण तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा लास्ट वीक आणि आपल्या नवीन वर्षाच्या फर्स्ट वीक. प्रथम तुम्हाला सर्वांना जे विद्यार्थी अभ्यासवृत्तीचे आहेत त्यांना सर्वांना हा जो 2025 आहे तो चांगला जावो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि तुम्हाला 2025मध्ये कुठलीही पोस्ट जी आहे ती तुम्हाला तुमच्या मनासारखी पोस्ट मिळो आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे उज्ज्वल भविष्य आहे ते अजून जास्त तुम्ही उज्ज्वल करू. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा न्यायालय क्लर्क पद भरती. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी गोष्ट सांगतो की पगार कसा असेल, पगार काय असेल, पेन्शन असेल का, किंवा सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव जे आहे ते भरपूर विद्यार्थ्यांना अजून अपॉइंटमेंट ऑर्डर आलेली नाही आहे. त्या संपूर्ण आपण या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आपण डिस्कशन करणार आहोत. वन बाय वन आपण आता डायरेक्ट आपण वेबसाईटवर जाऊयात आणि वेबसाईटवर जी आपल्याला लिंक आहे, आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, CMM कोर्ट जे आहे मुंबई, त्याचं जे ऑफिशियल जे त्यांनी सर्क्युलर जे आहेत, जे नोटीस आहे ते त्यांनी कार्यालयीन आदेशसाठी जे दिलेले आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत किंवा आपल्याकडे ते पोहोचलेले आहे. तर ते कार्यालयीन आदेश जे आहेत ते त्याच्यावरनं आपल्याला समजू शकतं की विद्यार्थ्यांना किती पेमेंट असू शकतं. आणि आता बघा, 1 ते 45 जे विद्यार्थी आहेत त्यांच्या नियुक्तीचे आदेश जे आहेत ते निर्गमित करीत आहेत. म्हणजे 1 पासून जर 1 पासून तर यादीमध्ये 45वा जो विद्यार्थी आहे या संपूर्ण विद्यार्थ्यांना 1 जानेवारीला हजर राहायचं आहे. म्हणजे काल परवा त्यांना हजर राहायचं होतं आणि त्यांना हजर राहून जे आहे ते हजर राहून त्यांना कार्यालयीनमध्ये त्यांना हजर राहून त्यांना नियुक्तीचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत. आता तुम्हाला जो पेमेंट आहे ते तुमचं 19,900 ते 63,200 पर्यंत जे आहे 7व्या आयोगानुसार तुम्हाला ते मिळणार आहे. म्हणजे इन हँड सॅलरी तुमची खूप चांगली असेल. तुमची कमीत कमी ते 30,000 प्लसच असेल. 30,000च्या आसपास तुम्हाला ते मिळू शकतं. आता ते तुमचं कोर्टवर डिसाईड असेल की त्या कोर्टचा भत्ता कसा असतो किंवा त्या कोर्टचं जे तुमचं आहे ते जिल्हा न्यायालय जे आहे ते तुमच्या कोर्टवर डिसाईड करेल की तुम्हाला भत्ता किती असेल. नंतर ते तुमची पे स्केल आणि पे स्केलनंतर तुमचे संपूर्ण जे पगार असेल तो तुमचा वाढीव पगार किती येईल तुमच्या इन हँडमध्ये, तो जवळपास 30,000च्या प्लस तुमच्या येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुमचं जे आहे ते 1 ते 45 विद्यार्थी जे आहे ते त्यांचे नाव इथे दिलेले आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला जी आहे या पदाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जी उमेदवारांची नेमणूक आहे ती अस्थायी स्वरूपाची आहे. म्हणजे कोणत्याही पदावरनं कोणत्याही विद्यार्थ्याला ते काढू शकतात. संपूर्ण जे ज्युरिस्डिक्शन आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टवर असणार आहे. म्हणून तुम्ही डिसिप्लिनमध्ये काम करा आणि डिसिप्लिन जर तुम्ही सोडले तर तुम्हाला त्या पदावरनं काढू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराला कामावर रुजू झाल्यानंतर सदर कार्यालयीन आदेशाच्या अटी शर्तीचे पालन जे आहे ते करण्याबाबतचे हमीपत्र, एकनिष्ठतेचे शपथपत्र द्यावे लागेल. आता हे सुद्धा जे विद्यार्थी रुजू झालेले आहेत त्यांना हे जी हमीपत्र आहे आणि शपथपत्र आहे ते त्यांनी दिलेलं आहे.
आता महत्त्वाचं म्हणजे लगेच तुमचं मेडिकल होतं. मेडिकलमध्ये उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येईल. वैद्यकीयदृष्ट्या पात्र असण्याबाबतचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. नंतर मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्हाला एक तुमचं हॉस्पिटल, त्यांच्या जवळपास हॉस्पिटल जे असतं गव्हर्नमेंट, त्याचा ते पत्ता देतात तुम्हाला. तिथे जाऊन एक साधारण असतं तुमचं ब्लड चेक केलं जातं, तुमचं शुगर चेक, म्हणजे तुमचे जे रुटीन चेकअप आहे ते चेकअप केलं जातं आणि तुम्हाला वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र देऊन ते तुम्हाला सादर करावं लागतं. उमेदवारांनी 1 महिन्याच्या आगाऊ नोटीस दिल्याशिवाय राजीनामा दिला तर त्यांना 1 महिन्याचे वेतन सरकारी जमा करावे लागेल. आता समजा काही विद्यार्थ्यांचं असतं की त्यांना मनासारखी पोस्ट, त्यांना MPSC समजा STIची पोस्ट मिळाली, समजा MPSCमध्ये त्यांना अजून क्लास 1 किंवा क्लास 2ची पोस्ट मिळाली, मग काही विद्यार्थी याला राजीनामा देतात. म्हणून राजीनामाही दिला तरी तुम्हाला काही असं बॉन्डवर ते लिहून देणार नाही किंवा तुम्हाला जास्त आगाऊ रक्कम म्हणजे तुम्हाला आगाऊ रक्कम जी आहे ती तुम्हाला भरता येणार नाही. फक्त 1 महिन्याची आगाऊ नोटीस जर तुम्ही दिली नाही, जर समजा तुम्ही 1 महिन्याच्या अगाऊ जर नोटीस दिली तर तुम्हाला हे पैसे सुद्धा जमा करावे लागत नाही. जर समजा तुम्ही दिली नाही तर तुमचं जितकं वेतन असेल तिथं तुम्हाला ते जमा करावं लागतं. म्हणून तुम्ही क्लर्क झालात म्हणजे तुम्ही जे तुमच्या मनातली जी पोस्ट आहे ती तुम्ही सोडायची नाहीये. उमेदवाराला या कार्यालयात निम्न श्रेणी व उच्च श्रेणी विभागीय परीक्षा नियमानुसार उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. आता हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी निम्न श्रेणी उच्च श्रेणी विभागीय परीक्षा जी आहेत त्यांनी समजा उत्तीर्ण केली नसेल तर त्यांना उत्तीर्ण करणं अनिवार्य असेल. आता काही विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्र नागरी सेवा, इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखन यांना प्राप्त करायच्या मराठी लघुलेखन, मराठी टंकलेखन नियमावलीनुसार परीक्षा सक्तीचे करण्याबाबत नियमावली 1991 नुसार मराठी टंकलेखनाची एतदर्थ मंडळाची परीक्षा नियमानुसार उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. आता ही परीक्षा सुद्धा जे विद्यार्थी रुजू असतील त्यांना ही परीक्षा सुद्धा पास व्हायची आहे. आता ही परीक्षा सुद्धा खूप मोठी अशी परीक्षा नसते. तुम्ही टंकलेखन केलेलीच आहे, ही सुद्धा एक टंकलेखनाची एक भाग असतो. म्हणजे असं समजा एक क्वालिफाय नेचरची असते. तुम्ही ती क्वालिफाय नेचरची परीक्षा पास झालात की तुम्हाला लगेच ते रुजू करतात. काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सूटसुद्धा मिळते. याच्या बाबतीत तुम्ही अजिबात घाबरायचं नाहीये. काही विद्यार्थी शासन क्रमांक जे आहे, आता शासनचे विविध निर्णय निघतात त्याच्यानुसार जे आहेत मराठी भाषा विभाग मंत्रालय यांच्या 24 मार्च 2017च्या अधिसूचनेनुसार ज्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ नियुक्तीच्या वेळी यथास्थित शासकीय सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून 4 वर्षाच्या कालावधीत मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट गतीचे अथवा अधिक गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केले असेल अशा उमेदवारांना एतदर्थ मंडळाची 30 शब्द प्रति मिनिट गतीची मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येईल. आता हा जो आपण वरचा जो पॉईंट वाचला की तुम्हाला अनिवार्य राहील. आता तुमच्याकडे जर आता ऑब्विसली आहे तुम्ही टंकलेखन पास आहात, तुम्ही ही टंकलेखन जी आहे ती तुम्ही सबमिट केली म्हणजे तुम्हाला इथून ती सूट मिळालेली आहे. म्हणजे खूप मोठी अशी परीक्षा नसते ही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा आता काही विद्यार्थ्यांना सूट मिळते, समजा स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा तो माजी सैनिक असेल किंवा अपंग असेल, त्या विद्यार्थ्यांना हे जे आहे टंकलेखन जी आहे ती परीक्षा त्यांना पास करावी लागते आणि ते पास होतात. काही विद्यार्थ्यांना सूट असते, त्या विद्यार्थ्यांनाच ती अनिवार्य असते. परंतु जे विद्यार्थ्यांकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असते त्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात येते. आता उपरोक्त विद्यार्थी जी आपण म्हणतो की तुम्हाला पेन्शन लागू असेल का, तर तुम्हाला पेन्शन कशी लागू असेल तर तुम्हाला मी सांगतो की 2005 पासून जे आहे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमानुसार नवीन परिभाषित अंशदान नियुक्ती वेतन योजना म्हणजे DCPS राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS लागू राहील. तुम्हाला जी आहे आत्ताची जी तुमची पेन्शन योजना आहे ती तुम्हाला लागू राहील. जी ओल्ड पेन्शन होती ती पेन्शन तुम्हाला लागू राहणार नाही. माननीय उच्च न्यायालयाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमानुसार उमेदवारांनी आंतरजिल्हा बदली अर्ज या कार्यालयात 2 वर्षाची सेवा पूर्ण झाल्याशिवाय करता येणार नाही. 2 वर्ष तुम्ही जर समजा CMM कोर्टला राहिले, तुम्हाला जर वाटलं की मला कोल्हापूरला जायचं आहे, मला सांगलीला जायचं आहे, मला समजा
नाशिकला जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, माझ्या होमटाऊनला जायचं आहे, 2 वर्षाची सेवा पूर्ण करा, अर्ज द्या आणि तुमच्या होमटाऊनमध्ये तुम्ही बदली करून घ्या. उमेदवाराने सेवा निवड यादीनुसार सेवा ज्येष्ठतेनुसार राहील. आता ज्येष्ठतेनुसार तुमचं वय किती आहे त्यानुसार तुमची जी निवड यादी आहे ती तयार केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण फक्त लागतो, नंतर आपल्या नियुक्तीमध्ये आपण जेव्हा रुजू होतो तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं ते जर आपल्याला अगोदरच माहिती असेल तर आपल्याला त्या गोष्टी जड जात नाही. आता 11वा मुद्दा आहे की समजा उपरोक्त उमेदवारांनी सूचित करण्यात येते की त्यांनी दिलेली माहिती, जोडलेली शैक्षणिक इतर प्रमाणपत्र चुकीची आढळल्यास, जर पोलीस पडताळणीत दोषी आढळल्यास त्यांना त्वरित सेवेतून कमी करण्यात येईल. जे फेक सर्टिफिकेट जे देतात त्यांच्यावर कार्यवाही तर नक्कीच होत असते. उमेदवारांनी सेवानियुक्त ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या नियमाधीन असेल. आता जे वेळोवेळी जे महाराष्ट्र किंवा माननीय उच्च न्यायालय जे वेळोवेळी जे त्यांचे आदेश देतात ते तुमच्यावर बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी गोष्ट होती तुमच्यासाठी महत्त्वाची होतीच, कारण तुम्ही जे एक्झाम देत आहे त्या एक्झामबद्दल तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहिती असली पाहिजे आणि तुम्ही रुजू झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी फेस करायच्या आहेत या जर तुम्हाला अगोदरच माहिती असल्या तर तुम्हाला त्या गोष्टी जास्त तुम्हाला त्या इझी वाटतात आणि तुम्हाला माहिती असतं की मला या गोष्टी करायच्या आहेत, कारण मला या गोष्टीबद्दल मी प्रथमच अवगत आहे. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. तुम्हाला या गोष्टी संपूर्ण माहिती असेलच. आता आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला BMC जे आहे, BMCचा रिझल्टबद्दल तुमचा एक माझा शॉर्ट व्हिडिओ येईल, कारण BMCचा रिझल्ट आता लवकरात लवकर तुमची जी यादी आहे ती यादी लागण्याच्या तयारीतच आहे अशी आपल्याला अपडेट आलेली आहे. आणि BMCमध्ये जे विद्यार्थी आहेत, आपले विद्यार्थी जे आहेत 2-3 विद्यार्थी त्यांचा लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्या विद्यार्थ्यांचंही आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवर त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करून त्यांना आपल्या चॅनलवर बोलवू आणि ते विद्यार्थी जेव्हा त्यांचं नाव येईल सिलेक्शन यादीमध्ये तेव्हा त्यांचा अनुभव आपण शेअर करणारच आहोत. परंतु जे विद्यार्थी BMCसाठी तयार असतील त्यांनी आता त्यांना जे आहे म्हणजे आपण असं बोलू शकतो की तुमची यादी जी आहे ती रिस्पॉन्स शीट सेकंड न येता, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. रिस्पॉन्स शीट जर आली तर चांगली गोष्ट आहे. मला वाटतं रिस्पॉन्स शीट न येता आता तुमची डायरेक्ट निवड यादी लागणार आहे. म्हणजे तुमचे रँकिंग बेस जे विद्यार्थी 5 असतील 90च्या वरती त्यांची डायरेक्ट रँकिंग लागू शकते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद.